नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण गाजर घेतलेत आणि माहिती आहे आता गाजर खूप येत आहेत. त्यामुळे गाजर आहे, तर गाजरचा हलवा आज बनवणार आहे मी. कारण खूप दिवसापासून मुलांचं चाललं होतं, "मम्मी गाजरचा हलवा बनव." आपण हे गाजर आहेत ना, आता स्वच्छ धुवून घेतोय. छान असे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता धुवून झालेले आहेत बघा गाजर. तर मैत्रिणींनो, तुम्ही पहिल्यांदाच माझी ही रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदा चॅनलवरती असाल, तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा. त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत, हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. आता हे गाजर आहेत ते आपण ह्याची वरनं साल काढून घ्यायची आहे थोडी-थोडी. जे आपण बटाटे सोलतो ना, त्याच्यानेच मी करत आहे. तर बघा, सर्वांची अशी साल काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आता हे जो कचरा आहे आता मी पहिले उचलून घेते पटापट. आता आपल्याला हे गाजर आहेत ना, किसून घ्यायचे आहेत. तर आपण किसूनच करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने मी हा हलवा बनवला आहे. आता आपण इथे किसणी घेतले. आता हा गाजरचा जो भाग आहे ना कडक, तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि ह्या किसणीने आता मी किसून घेते. अगदी बारीक किसणी नाही आहे, थोडी अशी मोठी होल आहे. त्यामुळे मस्त असा हा किस होतो. आपण किसून घेतले बघा गाजर. छान किसल्या गेलेला आहे. तुम्हाला दाखवते मी आता. हे चाळणीला सगळं लागलेलं आहे किसणीला, ते सगळं काढून घेतले मी. आणि बघा हा किस किती मस्त असा किसल्या गेलेला आहे. चला आता इकडे हे दूध घेतलंय मी, अर्धा लिटर दूध आहे. तर एवढं काही मी टाकणार नाही आहे. पण आता हे पहिले गरम करून घेते. लहान गॅस करून चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला 15-20 मिनटं. आता पहिले दूध आहे हे गरम करायला ठेवते. दूध आपण गरम करायला ठेवलेलं आहे. आणि दुसऱ्या गॅसवरती आता आपण कढई ठेवून घेऊया. कढई ठेवले, गॅस चालू केलेला आहे. यामध्ये एक 1 चम्मच 1-1.5 चम्मच असं हे तूप आहे ते टाकून घेतले मी. आणि यामध्ये आपण थोडेसे माझ्याकडे काजू बदाम होते तेच घेतलेत. त्यानंतर आपल्याकडे जे मनुका आहेत, द्राक्ष ते घेतलेले आहे. ते सुद्धा मी थोडीशी परतून घेते यासोबत. आता छान आपण हे परतून घेऊया. तर पाहू शकता आपल्याला खूप काही असे जाळायचं नाही आहे. आता छान बघा मस्त असे हे द्राक्ष आहेत ते फुललेली आहे. आता थोडीशी मी काढून घेते याच्यातनं आणि एवढे याच्यातच ठेवते कढईमध्ये. आपण जो किस आहे किसून घेतलेला, तो किस आता मी सर्व कढईमध्ये टाकून घेते. आता हा किस आहे ना, छान असा थोडासा परतून घेऊया आपण, मिक्स करून घेऊया. बघा अशा पद्धतीने नक्की गाजरचा हलवा बनवा. मी जो गाजरचा हलवा बनवला आहे हा खूपच छान झाला होता. कढईमध्ये थोडा पण राहिला नाही. इतका छान मुलांना खूप आवडला. आता बघा सर्व छान असं आपण मिक्स केले. आता किस किती म्हणजे थोडा कमी झाला आहे ना, यावरती आणखीन थोडंसं तूप टाकायचं आहे. मी पहिले थोडंसंच टाकलं होतं ना, तर इथे मी 1-2 चमचे तूप आणखीन टाकलेलं आहे. खूप जास्त पण तूप टाकायचं नाही आहे. आता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता गॅस आहे ना, बारीक केला आहे, थोडा मध्यम केलेला आहे. झाकण ठेवते. 1-2-2.5 मिनटं आपण हा छान होऊ द्यायचं आहे. छान वाफेवरती हा थोडासा शिजतो मग. पाहू शकता मस्त असा हा एकजीव झालेला आहे. छान परतवून घेतले आपण. आता काय करायचं आहे आपल्याला, आता यामध्ये ना मी बघा साखर टाकायची आहे. तर आपल्याला साखर आपल्या आवडीनुसार टाकायची आहे. इथे मी 1 वाटी साखर टाकत आहे. कारण गाजर अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त होते. आपल्या चवीनुसार टाका. आणि यामध्ये पाव लिटरसारखं मी आता दूध टाकते. यावरची मलाई आहे ही सुद्धा मी आता यामध्ये टाकून घेत आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे.
थोडासा गॅस फास्ट केला आहे. आता छान मिक्स झालं ना, यामध्ये आणखीन थोडंसं दूध टाकते मी. मला थोडंसं कमी वाटलं म्हणून. आता परत एकदा आपण चांगलं मिक्स करायचं आहे. छान मिक्स झाले बघा. कढईच्या आजूबाजूला जो लागला आहे ते पण आपण एकत्र करू. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता झाकण आहे ना, मी एक 2 ते 3 मिनटं ठेवणार आहे. मध्ये चेक करायचं असं वाटलं तर. 2-3 मिनटानंतर गॅस मध्यम ठेवला होता आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. काही वेळ लागला नाही, खूप पटकन झाला आणि मस्त असा मऊसर शिजलेला पण आहे. आणखीन 1 मिनटं मी ठेवणार आहे, कारण ओलसर वाटते मला. तर परत 1 मिनटासाठी झाकण ठेवते. जसं आपण लग्नात खातो ना, तसंच झालेलं आहे. यामध्ये मी मावा वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे. आणि बघा, गाजरचा हलवा आपला हा खाण्यासाठी तयार आहे. खूप छान झाला आहे बघा. आहा, मस्तच. आता आपण एका डिशमध्ये काढून दाखवते तुम्हाला. पाहू शकता, खूप सुंदर झालं आहे, छान लागते. चवीला तर अप्रतिम झालेला आहे. थोडेसे काजू बदाम वरनं टाकून घेते, जे मी काढून ठेवले होते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. आणि गाजरचा हलवा कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मैत्रिणींनो, या गाजरचा हलवा खायला. परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.